राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम। ब्राह्मणेश्वर मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ कोळम मालवण भटवाडी प्रस्तुत मोहासुराचा वध आणि आपल्या आराध्य गजाननाचे महोदर अवतारातील रूपाचे दर्शन पुढील नाट्यप्रयोगातून पाहूया. दशावतार मोहासुराचा वध भाग 1. रवी किरणानी धरा उजळली चोहीकडे प्रकाश गजमुखा दर्शन दी तू आम्हास गजमुखा दर्शन दी तू आम्हास उमानंदना जड करियावे शुभाशीष तू आम्हास द्यावे उमानंदना आम्हास द्यावी दडीत हे मुकुट शिरावर रत्न दडीत हे मुकुट शिरावर नमितो तुझिया दासा नमितो तुझिया दासा गजमुखा दर्शन दे तू आम्हास गजमुखा. मी माझ्या माता पितांसहित कैलाश पर्वतावरती तांडवनृत्य करत असताना एकाएकी तुझी लीन बोल वत्सा, अशी काय तुझी इच्छा? अग्नेही बाले विघ्ने बहु येती आ विघ्ने बहु येती ऐसा खेळ हा रंग भरेचा ऐसा खेळ हा ऐसा खेळ हा ऐसा खेळ हा रंग भरेचा वर द्यावा गणपती आ मंगलदायक गणपती. तुझ्या नाटकामध्ये येणाऱ्या साऱ्या विघ्नांचा माझ्या हाती असणाऱ्या पाशाने अंतसाने समूह नाश करीन. बोल वत्सा, अजून काय तुझी इच्छा? अग्नेही बाले वदती कैसी अग्नेही बाले अग्नेही बाले अग्नेही बाले वदती कैसी चिंता मद भारी यास्तव वरदे मुनिया मधला यास्तव वरदे मुनिया मधला सांभाळी आम्हा पायी. हे वत्सा, तुझ्या नाटकामध्ये काम करणारे देव ऋषी बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील, गणगंधर्वांप्रमाणे गायन करतील आणि अष्टरंभांप्रमाणे नृत्य करतील. असा या श्री गजाननाचा तुला मंगलमय अशा प्रकारचा आशीर्वाद.
माझे रे मुरैया जागे धर्माच्या ठिकाणी धर्म, न्यायाच्या ठिकाणी अन्याय. माझ्यातून केव्हाही घडलेला नाही. एवढंच नव्हे, त्या साऱ्या कपटी देवतांनी मिळून माझ्या पूर्वजांचा शेवट केला. या वैराच्या मनातळात माझ्या पूर्वजांच्या मनाचा शोध साऱ्या 33 कोटी देवतांच्या माती मी घेतला. साऱ्या देवता सेना वैरा प्राणांच्या शरण आहे. प्रत्येक देवता यावेळी आपले स्थान सोडून या साऱ्या सर्वस्वाला कारणीभूत कोण असेल तर त्या कैलासनाथाच्या पवित्रयापासून या महासुराचा जन्म झाला आणि माझा जन्म होता. गुरुदेव शुक्राचार्याने माझं संगोपन केलं. महासुरापासून तारुण्यापर्यंत मला बघतात. गुरु शुक्राचार्याच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं प्रत्यक्षाने सूर्य देवतेची मी भक्ती केली. सूर्य देवाला प्रसन्न केला आणि देव तत्वाला रचल्या कारणानं ज्याला तुझी भक्ती केली त्या भक्ताची इच्छा परिपूर्ण करणं हे सुद्धा हाच कर्तव्य आहे. देवाने सन्मान हसून विचार केला. त्या विश्वाच्या पाठीवर भक्तादींनी देवातील भक्त आणि म्हणूनच देवाने मला अजिंक्य अमर पदार्थ वरदान देण्याकरता नाकारले आणि म्हणाला त्या विश्वाच्या पाठीवर मी तुला अमर अजिंक्य पदार्थ वरदान देऊ शकत नाही. कारण त्या विश्वाच्या पाठीवर जर समजा तू जिवंत राहिला देव कार्यात सारे 33 कोटी देव करणार आहे. म्हणूनच या विश्वात आशीर्वाद देणे शक्य नाही. त्या फळात त्या कष्टाला जाऊन दिले. ज्या देवाला देता येत नसेल ना त्याला देव म्हणून सांगण्याचा अधिकार नाही. हे शब्द ऐकाच देवाने विचार केला आणि देवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. या विश्वाच्या पाठीवर अमर अजिंक्य पदार्थ वरदान मी तुला देतोय. पण कोणत्या स्थित्यंतरानं या विश्वात ज्याला नाव नाही ज्याला देह नाही अशी व्यक्ती जन्मास आली असेल तर तुझा मृत्यू होणार आहे. वा देवा समाधान पावलो. कारण या विश्वाच्या पाठीवर ज्याला नाव नाही ज्याला देह नाही अशी व्यक्ती जन्माला सहजासहजी येणार नाही. माझा मृत्यू होणार नाही. देवर्षी नारद
ठिकाणी जातो त्या ठिकाणी वेगळाच असणार. कुणी म्हणतो आग लावा, कुणी म्हणतो बोंब मारा, कुणी म्हणतो उभ्या शेंडीचा, तर कुणी म्हणतो सपाट पायाचा. पण देवा माझ्या मुखामध्ये तुझा नामस्मरण पण अरे वा 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 वा. अरे काय रे भगवंता, अरे तुझं नामस्मरण करतोय खरं, पण कळत नकळत का होईना आजच्या दिनी पावलं वळली ती म्हणजे पाता भोवनामध्ये. कित्येक दिवस आग लावण्याची संधी भेटली नाही होती, सुवर्ण संधी चालून आली आहे, लाभ अवश्य घेतला पाहिजे. परंतु आपल्या आलेल्याची जाणीव या ठिकाणी वास्तव करणारा सम्राट मोहासुर्याला करून देणं हेच योग्य होय तुझ्या नावाचा जय जय करावा. जय जय करा शब्द महत्वाचा आहे, पण हातवाले जरा वेगळे करतो. जय जय काय करताना हातवाले असं आहे काय? मला एक सांग, अरे देवाचं नामस्मरण का मी गायलो, तुझ्या तळपायाची आग गगनाला जाऊन भिडली. काय हे सारे देव माझे वैरी आहे. म्हणतो कैलास दाताच्या पवित्र विजयापासून माझा जन्म झाला. होय शुक्राचार्याने चुंबाश्वाचा स्वाधीन मला केला होय. आणि माझा बाप जिंबाश्व या देवताने त्याचा शेवट केला. म्हणूनच पहिल्या कामाला वेगळी रक्ताने लाल बुद्ध केल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान नाही. ही चिंता मनाला त्रास देते, चिंता नसावी. अरे मी आलोय ज्या ज्या ठिकाणी माझी पावलं पडली त्याचं वाटोळं केलं. अरे तिथं तिथं मी गेलो, त्यांना पोचवल्याशिवाय माघारी. अरे म्हणजे कर्तव्याच्या पलीकडे हे सांगणार केव्हा? मनामध्ये चिंता आहे. अर्धवट बोल नको. देवतांपासून जर का तुला त्यांचा नाश करायचा आहे, बदला घ्यायचा आहे, तर एकच मार्ग आहे. इकडे कोण कुणाला बोलवतोय? इथं अधिकार माझा आहे. मार्ग मी दाखवणार. बरोबर, तुझे धरले पाहिजे. हा बाय. तेच सांगतो. हा असं काय? खालून वर जावं लागेल. अरे देवतांपासून बदला घ्यायचाय, सूड घ्यायचाय की नाही? मग आता उपस्थित आहोत आपण पाता भवनामध्ये. बरोबर आहे. पाता भवनाचं वरचं लोक म्हणजे मृत्यूलोक होय. आणि त्याच मृत्यू लोकामध्ये मरण मानव एकनिष्ठतेने देवतांची भक्ती करतात. देवतांची भक्ती केल्यामुळे भक्ती मधून शक्ती मिळते देवतांना, अर्थात देवता प्रबळ होतात. आणि त्या मरण मानवांना संरक्षण लाभलंय ते म्हणजे क्षत्रिय राजकर्त्यांचं. जर ब्राह्मणांचा होम हवनाचा बंद केला, क्षत्रियांना जाऊन सामोरं जाऊन त्यांचा नाश केला, देवतांची भक्ती बंद, त्याच्या जागेवरती तुझी भक्ती चालू. तुझी तुम्ही केला. अरे कुठे निघाला? तुझा तर पावलाने निघालाच खरा, अर्धवट ऐकून जातोय. सांगायचं राहिलं अजून
महासुरात हा. साधारण मरद मानवांचा नाश करायला नाही कसं वाटतं हा, म्हणून तुझ्या पोटात दुखू लागलं. असं नाही बरं. अरे ते साधारण मरद मानव आणि तू पाता बोलता सम्राट तुझ्या विधा काय लोकांना मुळीच नाही मार्ग आहे. असा कोणता याच्यावर मार्ग आहे. असा कोणता हे शास्त्र हा घ्या. पाताळ बोलण्याचा सम्राट मृत्यूलोकात जाऊन मानवांचा शेवट करणं योग्य नाही. मुळीच नाही बरोबर? होय ना? हे तुम्हाला वाईट दिसतंय. हो आता चांगलं कसं होईल? कित्येक कसे वीर आहेत कुठल्या तरी एकाला हात दे आणि ही कामगिरी त्याच्या माती संपवणार नक्कीच तुम्हाला डोकं आहे. होय तर आहे. हा माझा मित्र होय तर ज्याने या विश्वाच्या पाठीवर अघोरी विद्या संपादन केली हा आणि या साऱ्या देवतांपासून जेव्हा मी त्रस्त होतो तेव्हा मला सहाय्य केलं, हा तोच माझा मित्र प्रचंड कपाळे. वा 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 वा. तो त्या ठिकाणी येणार आहे हा. आणि इथं आल्यानंतर निश्चितच चला. या पाताळ भुवनाच्या ठिकाणी माझी पावलं पडली. काळी कशासाठी? तर या पाताळ भुवनाचा उद्धार व्हावा. या पाताळ भुवनाचं नाव या आज त्रिभुवनात नावालौकिकाला हे पाताळ भुवन यावं. आणि यासाठी या कपालीने केलं ते काय? एकांत स्थळी गेलो, पण माझा मित्र महासूर, होय माझा मित्र महासूर, याच्या पर्यंत जावं. या ठिकाणी आलोय तो माझ्या मित्रापर्यंत माझ्या मित्राची क्षेम कुशलता घ्यावी आणि त्यानंतर पुढील कर्तव्य. माझा मित्र प्रचंड कपाळे. हे पाताळ भुवनात स्वागत आहे तुझं. एकसारखी मार्गपरीक्षा मी तुझी करतोय. आतापर्यंत वेळोवेळी पदोपदी देव दानवाच्या संघर्षात तू मला सहाय्य केलं. अगदी बरोबर पहिले आहे. विजय संपादन झाला. मग प्रचंड आज खऱ्या कसोटीची वेळ आहे. या देवतांचं देवतत्व महत्व आणि सुखत्व अगदी बरोबर आहे. तयार होणारे कोण? मृत्यू लोकात वास्तव्य करणारे मरत मानव. हे मरत मानव भक्ती करतात. यांच्या यज्ञ यागामुळे देवतांना विभाग संपादन होतो. देवतांची शक्ती वाढते. महासूर! या ठिकाणी पाहतो नका. देवीचं नक्षत्र सपाट पायाचा आग लाव्या. शनीचं नक्षत्र हे शनी नक्षत्र एखाद्याच्या राशीला आलं तर ते बरं करतं. आता ते सांप्रत आमच्या राशीला आहे तेव्हा सांप्रत आमच्या राशीला आहे. होय तर आमचं कल्याण करू. हा सपाट पायाचा आहे पण देवतांचं सपाट करणार आहे. म्हणजे देवतांचा अन्वय. अनुयायी त्यांचं आहे. सहाय्य करता आमचं आहे तेव्हा त्याला नमस्कार करणं. आजच्या दिनी आम्हाला सहाय्य करणार आहे. होय तर महासूर! हा तुझ्या शाब्दिक बलावरती विश्वास ठेवू. या नारदाला करतोय नमस्कार. कोणाचे चार हात होती हे नारदा! समजा त्याचा जर लक्ष चुकला मी मध्ये नसलो हा तर वरच्यावरती आणि खालच्या खाली राहील. आहे प्रचंड कपाले होय तर जाणं हा मला सहाय्य केलं तेव्हा हा हा मृत्यू लोकात जाणार आहे. चला तिथं गेल्यानंतर हा साऱ्या राजकर्त्याला समजावून सांगण्यात येईल. हा साम दाम दंडारी भेद हा याचा वापर करून राजकर्त्याला समजावून सांगू. हा जाणार हा म्हणजे नक्की जाणार हे नारदा! म्हणजे तुझा याच्यावरती पूर्णतः विश्वास आहे हे नारदा! हे काय विचारणं झालं सत्य आहे
काय विचारलं? नेत्रानं पाहतोय प्रथमता हा. आणि याच्या शक्तीवरती माझा विश्वास नव्हे मुळीच नाही अरे कारण आहे नारद, हा, याची प्रचिती तुला आता हवी आहे? होय तर? आता हो मयूराचा सावरी. हा, समजा हा. हा तुझ्यावर पडला तरी मरशील रे. मी पण जाणार मृत्यू लोकामध्ये हा. कित्येक क्षत्रिय राजकर्ते त्या ठिकाणी वास करतायत अरे कोणत्या तरी तलवारीचा खाली आला तो माणूस त्याच्या पराक्रमावर विश्वास नाही. त्या पराक्रमावरती विश्वास त्याच्या आहे. पराक्रमावर विश्वास मुळीच नाही. नाही त्याला बांधला. सीते हवेत कर बाजार हाकला. बाजार हाकला. नीतीचे एक राजू. सौदा सुखाचा नीतीचे घेत तराजू तराजू. सौदा सुखाचा येतेच कर. येतेच कर. येतेच भर. लपतील कोठवर. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर. येतेच कर. येतेच भर. लपतील कोठवर. विश्वास देखील बसला तुला काय वाटलं? काय म्हणजे आता पाहिलं तर विश्वास बसला आता ह्याचे पराक्रम देखील पाहिले होय का? होय तर चिंता नसावी तुझा विश्वास आहे तुझा. विश्वास आहे बसला मी तुला काय जायला हरकत नाही. हरकत नाही चला. इथं थांबलो. अजून ए, देवता. या पातळ लोकांचा त्याग करू. आपल्याला जायचं आहे ते मृत्यू लोकांच्या ठिकाणी. होय. मग विलंब कशाला? चला. लोकांच्या ठिकाणी. एकाला पोतवेच्या मागे गेलाय हे अर्धवट बोललो. पोतवेच्या मागे पोतवलं त्याला कर्तव्याच्या दिशेने पोचविला सांग. हा एकाला पोचविलं काय? कर्तव्याच्या मागे गेला तू आमचं वाटोळं करायला आला. मार्ग चांगला सांगितला निघालाय. हा समाजात भेटायला साऱ्यात तो तुझ नाही कुठे या साऱ्यात रोज वृंदावनी थोडी तो ठाकरी तोच नाथा खरी वाहतो कावरी कुंडलाला कधी मंदिरी राहुरी बापधामा कधी झाली माऊली भाव भोळा तिथे भावला तो तिथे भाव नाही तिथे साध भावाला का नारायण
श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. प्रत्येक माणसाने आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय आणि हो त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानाने विराजमान होण्यासाठी सत्य न्याय नीती आणि धर्म याचा पुरस्कार आम्ही आमच्या जीवनात केला. शांती तुल्य तपोनासन तोषात परम सुखम नास्ती तृषा पर व्याधिनंच धर्मदया पराहा. दये सारखा धर्म नाही, क्षमे सारखं तप नाही आणि तृषे सारखा महारोग या विश्वात अन्य कोणताही नाही. या तीन तत्वांचा विचार करून सत्यम शिवम सुंदरम या त्रय देवतांना वंदनीय म्हणून लेखणी अंकुशनी लगाम ही राजकारणाची तीन सूत्रे आम्ही आमच्या उराशी अगदी चकडबंद करून घेतली आणि हो या सकल प्रजेला नायदान करण्याचं कार्य राजा शिवनंदन आपल्या जीवनात करतोय. भद्रावती नगरीच्या दिशेने बोलवत आहे. या भद्रावती नगरी राधे शिवनंदन स्थानापन्न असतील. आपण आल्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. नाट्यरसिको अमय आठ याचे सर्वे सर्वा अमय साटम आणि एक दशावतारी कलाकार अमय साटम यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाख मुलाचं 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. अमय साटम यांचे आभार मानून तुम्हा तमाम जमलेल्या नाट्यरसिकांचे अभिवादन करून या भक्ष्याचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे नाट्यरसिको अमय साटम यांनी आमचे मृदंगमणी निखिल निकम यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाख मुलाचे 100 रुपयाचे पारितोषिक दिले. निखिल निकम यांच्या तर्फे या भक्ष्याचा आनंदाने स्वीकार. नाट्यरसिको आमचे बंधू सुरेश मेस्त्री नारायण लोरे यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचं 100 रुपयाचं पारितोषिक दिले. तुम्हा सर्वांना वंदन करून माझ्या गणरायाला वंदन करून संगीत साथीच्या वतीने सुरेश मेस्त्री यांचे आभार मानून या बक्षिसाचा स्वीकार करतो. आमचे मित्र श्रीमान सुहास कानडे एक दशावतारी कलाकार वेळोवेळी आम्हाला सुद्धा त्यांनी आमच्या नाटकाला सहाय्य केलंय. असे आमचे मित्र यांनी माझ्या अल्पशा कलागुणांचा गौरव करण्याकरता हे लाख मुलाचं 100 रुपयाचं पारितोषिक दिले. त्यांचे आणि तुमचे आभार म्हणून आमच्या बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कोळंब याच्या त्याचा स्वीकार करतो. धन्यवाद. शिवानंद या राजप्रासादाच्या आधारावरती अपरिचित व्यक्ती कोण आहात आपण? गोळी वास्तव नाव माझं महासुरस आहे. म्हणजे आतर वितर सुतल जलातल महातर रसातल आणि पाताळ या सप्त पाताळाच्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य. असे पाताळ पण सम्राट मोहासूर अतिथी देवभव द्वारे येणारा त्या परमेश्वरासमान मानला जातोय आणि म्हणूनच तुमचं मी आदरातिथ्य करतोय. स्वागतम मधुर स्वागतम. धन्यवाद देतोय तुम्हाला. हाताळ भोनाच्या ठिकाणी माझं वसतिस्थान प्रचंड महाकाली असे माझ्या नावाला संज्ञा म्हणजे प्रचंड कपालिक अशी आपल्या तुमच्या देहाला संज्ञा. सुस्वागतम.
तुम्हा दोघांचं स्वागत मी केलेलं आहे. या अतिथी आसनावरती विराजमान हो. राजकर्त्या आम्हाला बसायला वेळ नाही. बसण्यासाठी आमच्या महत्वाच्या कर्तव्याच्या पुढे करता. मग धनुसम्राट हा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. काय रे? एकच प्रश्न आहे मला तुम्हाला. विचारा. पाताळ भवनाचा त्याग करून तुम्ही या मरद भूमीत आगमन केलंय का आणि कशासाठी? राजे मी आलोय तुमच्याजवळ तो मुद्दा. हा काय म्हणाल? कुलात तुमचा जन्म झाला. म्हणजे सहज नसून मुद्दाम आपली पावळे माझ्या राजप्रासादाच्या ठिकाणी पडले हो. का आणि कशासाठी? ठाकरवंत कुलात तुमचा जन्म झाला. अगदी त्रिवार सत्य ते आहे. प्रमाण हाती घेऊन हा हो ब्राह्मण प्रतिपालक हे पिढीत तुम्ही आपल्या उरात शिवा लागता. हा आणि म्हणूनच हे कर्तव्य पार पाडत असताना तुमच्या हातून हा या साऱ्या ब्राह्मणाचं संगोपन केलं जातं, संवर्धन केलं जातं हा आणि संरक्षण सुद्धा तुम्ही करतात. धनु सम्राट ओ राजा या शब्दाचा अर्थच म्हणून तसा आहे. र म्हणजे रयत आणि ज म्हणजे जतन. ज्याने स्वजीवित पलीकडे या रयतेचं जतन केलं त्यालाच राजा असं म्हटला गेला. मग काय चुकलं आमच्या जीवनात? राजे हा क्षत्रिय या शब्दाचा अर्थ सुद्धा फार वेगळा आहे. हा या विश्वाच्या पाठीवर हा ज्यानं आपल्या प्रजेला क्षती पोहोचू नये हा म्हणून सांभाळ करतो तो क्षत्रिय, अगदी सत्य आहे. संगोपन करतो तो क्षत्रिय. हा. तेव्हा राजे तुम्ही याचं संगोपन करतात हा आणि म्हणूनच थोडीशी अडचण निर्माण झाली. काय या झालं? मृत्यूलोकाच्या ठिकाणी वास्तव्य करणारे मरत मानव त्यापैकी खास करून ब्राह्मण हा हे यज्ञ यागाची कर्तव्य करतात आणि या ब्राह्मणाने यज्ञ केल्यामुळं आमच्या वैराला जय प्राप्त होतोय, देवतांना आशीर्वाद मिळतोय. तेव्हा तुम्ही अधिकारवाणीनं हा या साऱ्या ब्राह्मणाला समजावून सांगा. हा आजपासून आमचं युद्ध संपेपर्यंत काही काळा करता हे यज्ञ याग बंद ठेवा. धनु सम्राट थांबा म्हणतोय. या विश्वाच्या ठिकाणी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र असे 4 वर्ण ठरले गेले. प्रत्येक कुळात जो जो जन्माला आला त्यानं आपल्या कुळाला साधेल आणि सोबेला छातरेनं आपल्या आवडीने ज्या ज्या देवतेची भक्ती केली. हे ब्राह्मणांचं कर्तव्य झालं. ब्राह्मण आपल्या कर्तव्याला एकनिष्ठ आहे. मग मला सांगा, ब्राह्मण भक्ती करतायत यात त्यांचं काय चुकलं हो? त्यांचं काही चुकलं असं मी म्हणालोच नाही. मग ते त्यांचं कर्तव्य करतायत हा आणि देवताला सहाय्य करतायत. हा ते देवतांचे मित्र म्हणजे माझे वैरी आहे. हा राजे मी माझ्या हाताने त्यांच्या मानात तर चिरल्या असत्या. पण हा. प्रथम दर्शनी मी तुझ्या जवळ आलोय कारण हा न्यायदाता तू आहेस. अगदी सत्य आणि आहे. म्हणूनच मी तुझ्याजवळ न्याय मागतोय. हा या साऱ्या ब्राह्मणाला जर तू आवरलं नसशील आणि माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेली असेल या साऱ्या ब्राह्मणाच्या धनु सम्राट एकच लक्षात ठेवा. जी तुमची पावले पडले त्या माझ्या भरतभूमीत पडले. अर्थात तुम्ही आलात ते पावले म्हणून आलात. तुमचा पावले 4 मी एकटे त्यांना तरी नाही केलाय. अर्थात चुकीचा युक्त्या उद्दंडवाद करताय. म्हणून तुम्हाला सावधगिरीने बोलावे सांगतोय. जर का तुमच्या जीवनाचा अनहित होण्याचं वाटत असेल जा म्हणतोय आला मार्गे परतारीचा. मी थांबलो तो माघारी जाणार नाही तर आहे. हा आणि स्वतःच्या राज्यात दादागिरी कुणी करेल, हा स्वतःच्या राज्यात दादागिरी कुणी करेल, पण दुसऱ्याच्या राज्यावर अतिक्रमण करून हे राज्य संपादन करण्याचं सामर्थ्य जातीवंत विराजांकडे आहे. तो जातीवंत विश्वास आहे. पण त्याच विराचे परिणाम हाणून पाडण्यासाठी मी तुला सुवर्ण संधी देतोय. जर का तुमच्या जीवनाचा अनहित होण्याचं सोडते जा म्हणतोय आला मार्गे मी परतारीचा. काही विचार राजा आता तुला करायचंय. संपला सामर्थ्य, तो सामर्थ्य नाही करता येत. मग ऐका, राजा शिवरायांमध्ये कोणी सामान्य नव्हे. जातीवंत क्षत्रिय कुळाचा जन्म झाला. जात कुळाच्या नावलौकिकसाठी हा तुमच्या विवेकाला पाडण्यासाठी. हरिला विवेका, हरिला विवेका, हरिला विवेका. सत्य ब्रह्म तरी साया येता. सत्य ब्रह्म तरी सत्य ब्रह्म तरी सत्य साया येता. हरिला विवेका, हरिला विवेका, हरिला विवेका. कुणी नाव रे अंती शोभती, कुणी नाव रे अंती
कानात बंद केला. त्या शास्त्रात जागा तुझ्या दसरा आमच्या वैताच्या भारात तू म्हणणार नाहीस, पण जाता जाता तुझ्या तू माझा प्रतिकार केलायस. म्हणूनच आता तुझ्या राज्याचा वंश म्हणजे तुझा नुकताच जन्माला आल्या कोळाको, त्याचबरोबर तुझी भार्या त्या उभयतांचा शेवट करणार. उभयतांचा शेवट करणार.